कांदा हमीभाव आणि सोयाबीन विम्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। सोयाबीनला पीक विमा, कांद्याला हमीभाव द्या, डिझेल तुटवडा, खत बियाणे आणि इंधन दरवाढ तात्काळ कमी करा या मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की राज्यातील शेतकरी संकटात असून भाजप महायुती सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजावर संकट आलं आहे। पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे। डिझेल तुटवड्याचा थेट परिणाम शेतीवर होत असून मशागत करणंही अवघड झालं आहे। प्राइस महागाई असेल, आज सोयाबीन पीक विमा मिळत नाहीये, तुरीला पीक विमा मिळत नाहीये, शेतकऱ्याचे खूप मोठे हाल झाले। एकतर यांच्या वाळूच्या ठेक्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपर्यंत पाणी सोडायला या लोकांनी वेळ लावला, कारण का यांचे पॉइंट सगळ्या ठिकाणी नदीमध्ये आहेत। म्हणून काही असलं तर हे शेतकऱ्यांना पहिला टार्गेट बनवतात। हे फक्त उद्योगपत्यांचं हे सरकार आहे, शेतकऱ्यांचं सामान्य लोकांचं नाही आहे। सामान्य लोकांना शेतकऱ्यांना झळ पोचतोय। मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या सोबत आहोत। तर सरकारने तुमच्याकडे पाठ बनवले, पण आम्ही आहोत। ही फक्त सुरुवात आहे रस्ता रोको, ह्याच्या पुढे अजून आक्रोश होणार आहे। आज 5-6 जणांनी या ठिकाणी मुंडन केलं, पण ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही झुकणार नाही आहोत। आम्ही बळीराजाच्या मागे आहोत आणि राहणार आहोत। दरम्यान आंदोलनाच्या वेळी उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांच्यासह काही शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ मुंडन केलं। शेतकऱ्याच्या वेदना जाणणारा कोण आहे? खताच्या किमती वाढलेत, बियाणं मिळत नाही, खतं सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली। आता आपले नरेंद्र मोदी म्हणतात त्या ठिकाणी की खतं वापरू नका, नैसर्गिक शेती करा। खरीप पिकाला जर आपण बघितलं, खत घातल्याशिवाय पीक हे येत नसतंय। शेतकऱ्यांनी काय फास घ्यायचा का आता? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हमी भाव मिळत नाही त्याला, सोयाबीनचं पीक विमा मिळत नाही, इंधन टंचाई आहे, पंपावर गेलं पेट्रोल मिळत नाही। शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतीचं सांगतो मी, शेतकऱ्याला ट्रॅक्टर घेऊन शेतात काम करायचं म्हणलं तर त्या बॅरलमध्ये डिझेल मिळत नाही पंपावरती, म्हणजे आसमानी संकट आहे। 25 रुपये, आज 2 रुपये, म्हणजे 2000 रुपये क्विंटलला, 2000 रुपये क्विंटलला सुद्धा आज आपल्याला रेट मिळत नाही। फक्त 20 रुपये क्विंटलला आज आपल्याला रेट मिळू लागलेला आहे। या सरकारचा धिक्कार असो। मी एवढं सांगतो, काँग्रेस विचारधाराचे लोक मागे इतिहासामध्ये सुद्धा, वर्तमानामध्ये, भविष्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी होता आणि आहे आणि असणार आहे। कृषी शासनाने पूर्णपणे आमची एकरी 1000 रुपये प्रमाणे त्यांनी सोयाबीन पीक विमा भरून घेतला आणि यावर्षी तर त्यांनी सॅटेलाइट कापणी प्रयोग या आधारे त्यांनी पीक विमा देण्याचा निर्णय घेतला। परंतु कापणी प्रयोगामध्ये देखील आपण घट आहे याच्यामध्ये, सोयाबीनच्या घटामध्ये, परंतु त्यांनी न टाळता त्याने पीक विमा न देता परत त्यांनी सॅटेलाइट उपग्रहाद्वारे त्यांनी आपली पडताळणी केली, त्याच्यामध्ये आपल्याला रिजेक्ट केलं असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु त्यांना आमचं म्हणणं आहे की सरकारला, तुम्हाला सॅटेलाइटच्या झाडाकडून शेंगा नाही दिसत तुम्हाला ते अतिवृष्टीचं तुम्ही एकीकडे सांगता की पाऊस जास्त पडला आणि परत म्हणता की उत्पादन वाढलं, म्हणजे तुम्ही चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यावर तुम्ही अन्याय करता। शेतकऱ्याच्या बाजूने कधीच आणि कर्जमाफी करतो म्हणून कोणाला आश्वासन देणारा ही भाजप सरकार आहे। देवेंद्र फडणवीसनं कर्जमाफी नाही केली तर खुर्ची खाली करावी आणि शेतकऱ्याच्या कर्ज कोरा करणार आहे भाजप सरकार आहे, पण ती कोरा करणार नाही। आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली म्हणतो, अजून 1 रुपयाही कमी झाली नाही। आणि सोयाबीनला हमी भाव मिळाला पाहिजे, कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला दूध पाणी लाईट मिळाली पाहिजे। आणि उत्तर सोलापूर तालुक्यातली अशी परिस्थिती अतिवृष्टीने खरवून गेलेली जमिनीचं उपाय मिळाला नाही। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार, शहर अध्यक्ष चेतन नरोटे, भीमाशंकर जमादार, संदीप पाटील,
प्रशांत साळे तालुका अध्यक्ष उत्तर सोलापूर, भारत जाधव दक्षिण सोलापूर अध्यक्ष, भीमाशंकर जमादार पंढरपूर अध्यक्ष, संदीप पाटील पंढरपूर मंगळवेढा अध्यक्ष, प्रशांत साळे मोहोळ अध्यक्ष, सुलेमान तांबोळी मोहोळ शहर अध्यक्ष, किशोर पवार मंगळवेढा शहर अध्यक्ष, ॲडव्होकेट राहुल गुले प्रदेश सचिव, शाहीन शेख, ॲडव्होकेट रवी किरण कोळेकर वरिष्ठ उपाध्यक्ष, अशफाक बळोरगी, सुलेमान तांबोळी, किशोर पवार, ॲडव्होकेट राहुल घुले, शाहीन शेख, ॲडव्होकेट रवी किरण कोळेकर, माजी महापौर सुशीला अबुटे, नरसिंग आसादे, रियाज हुंडेकरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.